मंडळी, मी रुपाली तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते आजच्या एका नवीन व्लॉगमध्ये आणि अपेक्षा करते तुम्ही सर्व ठीक असाल, स्वतःची काळजी घेत असाल. तर कालच माहेरून मी रक्षाबंधन करून आली आणि थोडं लेटपर्यंत घरातल्या गोष्टी आवरत होती आणि त्यानंतर सकाळपासून पण ना आज बऱ्याचशा गोष्टी आवरल्या. म्हणजे कसं होतं, आपण कधीही कुठेही 1 दिवसासाठी जाऊ दे किंवा 2 दिवसासाठी दे, बऱ्याचशा गोष्टी घरातल्या आपल्या पेंडिंग राहतात. म्हणजे आपला रोजचा शेड्यूल ठरलेला असतो की आज हे मला करायचं आहे वगैरे, आणि मग आपण कुठे बाहेर गेलो की ते स्किप होतं आणि मग दुसऱ्या दिवशी ना एक्स्ट्राचा कामाचा लोड वाढतो. पण असो, हे सगळ्याच होममेकरला करावं लागतं आणि ह्या गोष्टी आपण केल्या तरच आपलं घर नीटनेटकं, स्वच्छ आणि व्यवस्थित दिसेल आणि आपल्यालाही सॅटिस्फॅक्शन मिळेल त्या गोष्टींचं. तर आज ना दुपारी थोडं सगळं आवरल्यानंतर मी रेस्ट केला आणि मग आज इव्हनिंगला ना तुमच्यासोबत ब्लॉग जो आहे तो मी शूट करायला घेतला, शेअर करायला घेतला. आणि आजचा इव्हनिंगचा आणि उद्याचा दिवसभराचा असा 2 दिवसाचा ब्लॉग मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आज श्रावणी सोमवार आहे, त्यामुळे सकाळी देवांची पूजा वगैरे केली, त्यानंतर शिवलिंगाची पूजासुद्धा केली. आता सगळं थोडं किचनमधलं ना आवरायला घेणार आहे. म्हणजे आजही उपवास आहेच म्हणा, तर चहा वगैरे ठेवायचं आहे आणि त्यानंतर मग स्वयंपाकाची तयारी करणार आहे. थोडीफार सुरुवात करणार आहे. थोडीफार सकाळी मी तयारी करून ठेवली आणि आपलं डाळ, भात, भाजी, चपाती असा सगळा स्वयंपाक असतो श्रावणी सोमवारचा, तर तोसुद्धा करणार आहे आणि घरातल्या थोड्याशा गोष्टीसुद्धा आवरणार आहे. तर असं बऱ्याचदा होतं, आपण किचनमध्ये एकदा शिरलो ना की वेळ कसा जातो खरंच काही कळत नाही. म्हणजे प्रत्येक होममेकर सोबत असं होतच असेल. प्रत्येक घरातली जी गृहिणी असेल ना, तिच्यासोबत असं होत असेल, ती एक्सपिरियन्स करत असेल या गोष्टी आणि रिलेटसुद्धा करत असेल. कारण एकदा किचनमध्ये फक्त स्वयंपाक करण्याच्या ह्याच्याने जातो आपण, पण बऱ्याचशा गोष्टी करत असतो. म्हणजे छोटी मोठी कामं ज्याची खरंच काही गिनती नसते, पण ती खूप सारी कामं करण्यात ना खूप सारा किचनमध्ये वेळ जातो. असो, तर चहा वगैरे इथं ठेवलेला आहे आणि तुम्हाला ना लोलोचा ड्रेस दाखवते. म्हणजे त्याच्या शाळेमध्ये ना उद्या ना हे आहे, प्रोग्राम आहे, म्हणजे दहीहंडीचा, जन्माष्टमीचा प्रोग्राम आहे. तर त्यासाठी ना त्याला मी ड्रेस आणला. आधीचा ड्रेस होता ना त्याने 2-3 वर्ष वापरला, पण आता हा रात्री मी घेऊन आलेली आहे आणि हा ना थोडीशी साईज मोठी झाली. म्हणजे लोलं ना येताना जेव्हा मी उतरली दादरला माहेरून येताना आणि त्यानंतर मग हा ड्रेस घेतला, पण लोलो तेव्हा झोपला होता, त्यामुळे परफेक्ट साईज का त्याची मिळाली नाही. त्यामुळे एक साईज ना ही थोडी मोठी झाली. तर आता हे मला ऑल्टर करायचं आहे आणि बघा असा फायदा होतो घरी मशीन असण्याचा, झटपट तुम्हाला करता येतात गोष्टी. जर आता मी बाहेर करायला गेली असते तर खरं तर लगेच मला करून मिळालासुद्धा नसता आणि पैसेही लागले असते, वेळही गेला असता. त्यामुळे म्हटलं चला एक काम होऊन जाईल आपलं झटपट. तर आता मी चहा वगैरे घेऊन हे ऑल्टर करून घेणार आहे थोडंसं. आणि उद्या छानसा प्रोग्राम आहे. उद्या अंगारकी पण आहे. तर उद्या मला घरात पण बरीचशी कामं आहेत. तरीसुद्धा त्याच्या प्रोग्रामची पण तयारी करणं गरजेचं आहे. त्यामुळे म्हटलं चला तुमच्यासोबत हा ड्रेस पण शेअर करते आणि खूप स्वस्तात मिळाला. आणि अजून एक मला काम म्हणजे माझ्या नवऱ्याने लावलं होतं, की नारळी पौर्णिमेला ना बऱ्याच ठिकाणी नारळ फोडले जातात. ॲक्च्युली पारंपरिक आहेत या गोष्टी आणि माझे मिस्टरसुद्धा हे करतात दरवर्षी. तर दरवर्षी असे थोडेफार नारळ जास्तीचे येतात. तर गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी थोडे कमीच आहेत म्हणा, कारण यावर्षी नारळ थोडेसे महाग आहेत, त्यामुळे थोडे कमी आहेत. तरी पण आता हे खिसण्याचं मला ना काम लागलेलं आहे. त्यानंतर इथे ना कालपासूनचे खूप सारे कपडे जमा झाले होते, तर 2 लोड लावले आणि बघा इतक्या कपड्यांचा लोड होता. तो आता सगळा मी पूर्ण व्यवस्थित सुकवून ठेवणार आहे. आणि ही ते आज ना प्रज्ञा स्कूलमधून आल्यानंतर त्याला झाली ना आज पोहे खाण्याची इच्छा. शक्यतो पोहे आम्ही संध्याकाळी कधी बनवत नाही, सकाळीच नाश्त्याला असतात. पण आज काय माहिती त्याची इच्छा झाली आणि मग म्हटलं चला त्याची इच्छा आहे तर त्याला बनवून दिले आणि बघा त्याच्या चेहऱ्यावर स्माईल किती आली. तर असंच होतं मुलांसोबत. आणि बघा इथे संध्याकाळी स्वयंपाकसुद्धा केला, काही डिटेलमध्ये शेअर केलं नाही. तर कारल्याची भाजी होती, सुकी मटकीची भाजी होती, त्यानंतर शिरा बनवलेला गोडामध्ये, डाळ भात आणि त्यानंतर नाचण्याची भाकरी. त्यानंतर हा नेक्स्ट डेचा ब्लॉग आहे. म्हणजे आज आहे अंगारकी चतुर्थी. तर सकाळी मला ना देवाची पूजासुद्धा करायची होती आणि लोलोचंसुद्धा आवरायचं होतं. तर इथे पूजा मी करून घेतली. ते काही शेअर केलं नाही तुमच्यासोबत, कारण थोडीशी घाई होती. लोलोच्या स्कूलमध्ये 11 वाजता मला तिथे डॉट पोचायचं होतं, कारण त्याचे प्रोग्राम्स होते. आणि हा ड्रेस बघा मी त्याला घातला आणि माझी ज्वेलरी पण थोडीफार वेअर केली. त्यानंतर त्याला टिक्का वगैरे लावून घेतला. म्हणजे जेवढं शक्य होतं ना तेवढं सगळं केलं. आणि खरंच माझी ना खूप कसरत चालली होती. एका साईडला त्याला मी नाश्ता भरवत होती, एका साईडला त्याची तयारी करत होती, कारण तो खूप उशिरा उठला होता. त्याला मी उठवायचा खूप प्रयत्न केला, पण तो काही उठत नव्हता. पण फायनली त्याला मग उठवलं आणि आवरून त्याचं ना एका साईडला त्याची तयारी आणि एका साईडला नाश्ता, अशा दोन्ही गोष्टी मी करत आहेत. तर बऱ्याच जणांसोबत ना असं होत असेल, एखाद्या शाळेत
मुलांचा प्रोग्राम असला ना, की खरं तर प्रोग्राम त्यांचा असतो, पण कसरत ही आपली असते. आणि या गोष्टीला रिलेट करत असतील, कोण कोण रिलेट करतं मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि मी तर नेहमीच करत असते अशी कसरत. कारण खूप धावपळ होते, दोघांचे स्कूलचे टायमिंग ना वेगवेगळे आहेत, सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या आहेत, त्यामुळे ना थोडीशी धावपळ माझीही होते. प्रज्ञेसाठी पण मला स्वयंपाक बनवून ठेवायचा होता. तो आता सध्या ट्युशनला गेला आहे, पण तो आता आल्यानंतर त्याच्यासाठी पण स्वयंपाक बनवून ठेवला होता मी थोडाफार. आणि थोडंसं आता बनवेन. आणि मग त्यानंतर मग मी स्कूलमध्ये त्याच्या जाईन लोलोच्या, म्हणजे ॲक्च्युली स्कूलमध्ये प्रोग्राम नाही आहे, तर हॉलमध्ये ठेवलेला आहे. कारण मुलं जास्त आहेत, पॅरेंट्स पण आहेत, रिलेटिव्ह आहेत, त्यामुळे ना हॉलमध्ये ठेवलेला आहे प्रोग्राम. तर आता त्याला घेऊन मी जाईन आणि प्रज्ञेसुद्धा माझ्यासोबत येणार आहे. जर लेट झालं तर तो रिटर्न घरी येईल आणि स्वतःची तयारी करेल आणि मग स्कूलला जाईल. आणि इथे लोलो ना मला खरंच काही करून देत नव्हतं. त्याचं सगळं चालू होतं की हे नको, ते नको. पण त्याला मी कसं तरी समजवलं, स्कूलमध्ये तुला छान छान गिफ्ट्स मिळतील, खाऊ मिळेल, छान छान खेळाल तुम्ही, डान्स कराल वगैरे सगळं काय काय त्याला मी सांगत होती. आणि मग फायनली तो मानला सगळं करण्यासाठी. पण खरं सांगू खूप म्हणजे खूप चिडचिड करत होता तो जाईपर्यंत. हे लागते, ते टोचते वगैरे सगळ्या गोष्टी. मुलांना ना खरंच हे सगळं ना त्यांना नाही आवडत. खरं तर आपल्याला फार आवडतं, आपल्याला खूप हौस असते, पण मुलांना नाही आवडत. सगळीच मुलं म्हणजे करून देत नाहीत व्यवस्थित किंवा ठेवत नाहीत. काही मुलांना खूप आवडतं सगळ्या गोष्टी ह्या करायला, पण काही मुलांना नाही आवडत. तसं लोलोला मध्येच आहे, म्हणजे त्याला आवडतंही आणि नाही आवडतंही. त्याची थोडीफार चिडचिडी होते आणि त्याला आवडतंसुद्धा. आपण छान त्याला असं बोललं की थोडंसं काय म्हणतात ते चण्याच्या झाडावर चढवल्यासारखं केलं तर त्याला हे आवडतंही. आणि मग मी त्याला सगळं ना कुंकू जे होतं ना तर त्याला असं हातावरती वगैरे पण लावलं होतं आणि खूप छान दिसत होता तो. अजून मला बरीचशी तयारी करायची होती, पण तेवढा वेळ नव्हता. आणि कानातले नव्हते, त्याच्यामुळे मी माझ्या ना डिझायनर टिकल्या ज्या होत्या त्या त्याच्या कानाला लावल्या. आणि बघा रेडी झाला. फायनली आम्ही व्हेन्यूवरती येऊन पोचलो. कृष्णा मत जाओ, कृष्णा मत जाओ, कृष्णा. कृष्णा मत जाओ. फार काही शूट केलं नाही, थोडेसेच क्लिप घेतलेत तुमच्यासोबत शेअर करण्यासाठी. आणि खूप छान प्रोग्राम झाला, दहीहंडी वगैरेसुद्धा फोडली. आणि फक्त मुलांनी नाही ना, तर स्कूलमधल्या टीचर्सनीसुद्धा पार्टिसिपेट केलं होतं. खूप सुंदर प्रोग्राम होता, त्यासाठी आम्ही ॲप्रिशिएटसुद्धा केलं पॅरेंट्सनी. त्यानंतर घरी आली आणि बघा संध्याकाळी मग मी स्वयंपाकाला सुरुवात केली. आज मोदक बनवायचे होते, खूप दिवसानंतर घरात मोदक बनणार होते. आणि बाहेरूनच पीठ आणलं होतं मोदकाचं, कारण घरी काही नव्हतं पीठ व्यवस्थित असं. आणि त्यामुळे मग इथे मी सगळी मोदकाची तयारी करायला घेतली, स्वयंपाकाची पण तयारी करायला घेतली. स्वयंपाकामध्ये सुद्धा मला भाजी बनवायची होती, त्यानंतर डाळ भात वगैरे सगळंच होतं. आणि मोदक ना आम्हाला सगळ्यांना आवडतात उकडीचे. आणि मी फक्त ना विचार केलेला की 11 मोदकच बनवेन म्हणून. आणि खरंच तुम्ही बिलीव्ह करणार आहे, अगदी माझे पिठाचं जे मेजरमेंट होतं ना, बरोबर 11 मोदकांचं झालं. आणि खूप सुंदर असे झाले होते मोदक. तर सिंपल असा ना स्वयंपाकसुद्धा झाला होता. मिरच्या फ्राय केल्या होत्या, वालाची भाजी बनवलेली, कढी बनवलेली, कोशिंबीर होती. आणि सगळं छान असं नैवेद्य देवाला दाखवला. आणि आधी मिस्टर आल्यानंतर आम्ही आरती करून घेतली आणि त्यानंतर मग देवाला नैवेद्य दाखवून ना उपवाससुद्धा आम्ही सोडला. तर असा होता आजचा माझा ब्लॉग. कसा वाटला मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि आवडल्यास लाईक, सबस्क्राईब, शेअरसुद्धा करा. पुन्हा भेटू एक छानशा व्हिडिओसहित.
Thank you.